Hello students, we already started our lesson number 12, that is food for all from our EVS subject. That is we are looking in this video about our agriculture. आपण आपल्या धड्यामध्ये कशाबद्दल बघतोय? फूड विथ दॅट वी गेट फ्रॉम द ऍग्रिकल्चर. आपण जे अन्न खातो आपल्याला कशापासून मिळतं? शेतीमधून, प्लांटमधून. सो दॅट वी आर स्टडिंग इन दिस व्हिडिओ, दॅट इज how this agriculture process is done or how this agriculture process is work out in our country. आपण ही शेती कशी केली जाते किंवा शेती रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा फूड रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी आहेत, फूडची केअर कशी करायची असते किंवा फूड मिळण्याआधी आपण रेडीमेड फूड यूज करतो की त्यामागे कोणकोणत्या प्रोसेस आहेत, दॅट वी आर स्टार्टेड लर्निंग फ्रॉम द प्रिव्हियस व्हिडिओज. सो वी ऑलरेडी स्टडीड अबाउट what is the agriculture, then what are the different seasons are there for the agriculture. शेती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोणते सीझन्स आहेत. then we are looking how the actual agriculture work is done in the farm. आपण बघितलं की खरी शेती फार्म मध्ये कशी केली जाते. that we first we learn about the traditional agriculture, की जुन्या काळी किंवा अजूनही आपण जुन्या पद्धतीने शेती कशी करतो. त्याच्यानंतर देन वी आर लर्निंग अबाउट इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर. आपण नवीन पद्धतीने शेतीमध्ये कोणकोणत्या सुधारणा आल्या, दॅट वी ऑलरेडी लर्न्ड इन द प्रिव्हियस लेक्चर. नाऊ वी आर स्टार्टिंग अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज अ फर्टिलायझर्स. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्टिलायझर्स म्हणजेच काय? फर्टिलायझर्स विच प्रोव्हाइड और हेल्प फॉर द ग्रोथ ऑफ द क्रॉप. काय करतात हे फर्टिलायझर्स आहेत, ते कशासाठी हेल्प करतात? पिकांची ग्रोथ होण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो? खतं म्हणतो. जे आपण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खतं यूज करतो. अबाउट दॅट वी हॅव टू लर्न इन दिस व्हिडिओ, दॅट इज अबाउट द फर्टिलायझर. फर्टिलायझर्स म्हणजेच काय? कृत्रिम खते. खतांबद्दल आपण माहिती घेणार आहोत जे आपण यूज करतो शेतीमध्ये, कारण त्यांच्याच मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारची क्रॉप्स कमी टाइम मध्ये ग्रो करू शकतो. सो दॅट वी हॅव टू लर्न हियर. Look at the first. If the same crops are grown repeatedly in a field, the fertility of the soil decreases. If the same crops are grown repeatedly in a field, म्हणजेच जर आपण शेतजमिनीमध्ये किंवा शेतामध्ये एकच पीक सतत घेत राहिलो तर त्या जमिनीची काय कमी होते? फर्टिलिटी. फर्टिलिटी म्हणजे काय? सुपीकता किंवा त्याचा कस कमी होतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे गुड थिंग्स आहेत त्या जमिनीमध्ये ते काय होत जातात? कमी कमी होत जातात. किंवा इफ वी आर युझिंग अ सेम क्रॉप, जर आपण त्या एकाच जमिनीमध्ये सेम म्हणजे राईसच सतत घेत राहिलो तर त्या जमिनीची काय होते? सुपीकता कमी होते. व्हॉट इज डिक्रीजिंग? द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिक्रीजेस इफ वी आर रिपीटिंग द सेम क्रॉप. देन वी हॅव टू ऍड फर्टिलायझर्स टू द सॉइल टू रिस्टोर इट्स प्रोडक्टिव्हिटी. बघा त्यातले जे गुड थिंग्स आहेत किंवा जे गोष्ट आपल्याला न्यूट्रिएंट लागणार आहेत सॉइल मधून ते कमी होतात, कारण आपण सेम पीक घेत असतो. त्यामुळे सेम पीक त्याच्यासाठी लागणारे घटक सर्व यूज करतो. मग काय होतं? जमिनीमध्ये त्या घटकांची कमतरता होते. दे आर न्यूट्रिएंट बिकम लेस. सो टू इन्क्रीज दॅट न्यूट्रिएंट, टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी, वी ऍड फर्टिलायझर्स. त्यामुळे आपण फर्टिलायझर्स यूज करतो. त्यामुळे आपण काय करतो? खते यूज करतो, कारण जमिनीमधील जे घटक ते पीक घेण्यासाठी लागणार आहेत ते कमी कमी होत जातात आणि त्यांची आता पुन्हा वाढ होण्यासाठी आपण काय एक्स्ट्रा ऍड करतो? फर्टिलायझर्स. सो फर्टिलायझर्स प्रोव्हाइड द रिक्वायर्ड न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स टू द क्रॉप. म्हणजेच बघा हे फर्टिलायझर्स कसे हेल्प करतात? दे प्रोव्हाइड रिक्वायर्ड न्यूट्रिटिव्ह. काय करतात? जे गरजेचे न्यूट्रिटिव्ह आहेत ते प्रोव्हाइड करतात फॉर द क्रॉप. सो देर आर टू काइंड्स ऑफ फर्टिलायझर्स. बघा त्या फर्टिलायझर्सचे पण दोन प्रकार आहेत. फर्स्ट इज नॅचरल फर्टिलायझर अँड सेकंड इज केमिकल फर्टिलायझर्स. कोणते प्रकार आहेत? टू टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स. नॅचरल मीन्स नॅचरली ग्रो किंवा नॅचरली तयार होणारे खतं, जस्ट लाईक अ शेणखत. जसं बघा शेणापासून खत तयार केलं जातं तशाच प्रकारचं नॅचरल. अँड केमिकल दॅट वी ऑलरेडी यूज फ्रॉम मार्केटमध्ये जे आपल्याला अवेलेबल होतात केमिकल, म्हणजे आपण
वेगवेगळ्या खतांची वापरतो, युरिया, मिश्र खत ह्यासारखे प्रकार वेगवेगळे केमिकल फर्टिलायझर्सची नावं आहेत. युरिया तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही घरी विचारू शकता. यू कॅन डिस्कस विथ अवर पॅरेंट्स अबाउट दॅट फर्टिलायझर्स की विच फर्टिलायझर्स आर अवेलेबल इन मार्केट, व्हॉट आर देअर नेम्स. वन ऑफ द नेम इज युरिया. इट इज लुकिंग लाईक अ सॉल्ट, व्हाईट कलरचं असं ते. दॅट फर्टिलायझर्स वी मोस्टली यूज in the farm. So there are two types. What are natural and chemical? Natural means that. So now we are looking what is a natural fertilizer, and then we are looking what is meant by chemical fertilizer. So first, natural fertilizers are called manures. Natural fertilizer कोणाला म्हणतात? शेणखत. शेणखत म्हणजे गाईच्या शेणापासून जे नॅचरली तयार होतं खत कुजल्यानंतर त्यालाच काय म्हणतात, किंवा आपण त्याला गोबर म्हणतो. सो दॅट फर्टिलायझर इज अ नॅचरल फर्टिलायझर. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम मटेरियल अवेलेबल इन द नेचर लाईक अ ग्रीन वेस्ट अँड अॅनिमल डंग. आता हे नॅचरल फर्टिलायझर कसं तयार होतं, कोणापासून? इट इज फ्रॉम ग्रीन वेस्ट, झाडांचा पालापाचोळा जो कुजतो त्याच्यापासून, आणि काय अॅनिमल डंग म्हणजे गुरांच्या विष्ठेपासून, म्हणजे शेणापासून, शेण आणि कुजलेला पालापाचोळा यांच्यापासून जे खत तयार होतं त्यालाच काय म्हणतात? नॅचरल फर्टिलायझर्स. नॅचरल फर्टिलायझर्स आर कॉल्ड मॅन्युअर्स अँड दे आर ऑब्टेन फ्रॉम विच मटेरियल? ग्रीन वेस्ट अँड अॅनिमल डंग. दिस इज अबाउट द नॅचरल फर्टिलायझर. देन नाऊ वी आर लुकिंग अबाउट अ केमिकल फर्टिलायझर. आता आपण नॅचरल फर्टिलायझर बघितलं, आता आपण बघणार आहोत केमिकल फर्टिलायझर. Chemical or artificial fertilizers are mixtures of different chemical substances in a specific proportions useful for the agriculture. Chemical म्हणजे रासायनिक पद्धतीने तयार केलेले फॅक्टरीमध्ये तयार करतात, और आर्टिफिशियल. आर्टिफिशियल हा पण काय मानवानेच रासायनिक पद्धतीने जे कंपनीमध्ये तयार करतात फॅक्टरीमध्ये, ते फर्टिलायझर्स कशापासून बनलेले असतात? मिक्सचर्स ऑफ डिफरंट केमिकल सबस्टन्सेस. ऑब्व्हियसली केमिकल म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल ऍड केलेले असणार इन अ स्पेसिफिक प्रपोर्शन, म्हणजे जेवढे घटक लागणार आहे त्या प्लांटला त्या प्रपोर्शनने वेगवेगळे केमिकल यूज केले जातात, अँड विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर ऍग्रिकल्चर. सो दीज आर द केमिकल फर्टिलायझर्स. नाऊ in traditional agriculture, organic manure such as compost were used. पूर्वी जे ट्रॅडिशनल वेने शेती करायचे त्याच्यामध्ये काय करायचे, पूर्वीचे लोक नॅचरल फर्टिलायझर यूज करायचे. त्याचं नेम काय दिलं होतं त्यांनी त्याला? कंपोस्ट, सेंद्रिय खतं. सेंद्रिय खतं मराठीमध्ये त्याला सेंद्रिय खतं किंवा कंपोस्ट खतं असं म्हणतात. कंपोस्ट खत दॅट इन अ यूज इन अ ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर. ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर मध्ये कोणते फर्टिलायझर यूज करायचे? नॅचरल फर्टिलायझर्स सच ॲज अ कंपोस्ट. अँड नाउअडेज वी आर मोस्टली युझिंग अ केमिकल फर्टिलायझर्स केम टू बी यूज फॉर क्विकर ग्रोथ अँड हायर यील्ड्स. काय करतात? कमी वेळेत जास्त पीक घेण्यासाठी आपण काय यूज करतो? केमिकल फर्टिलायझर दॅट इज व्हेरी अवेलेबल, इझिली अवेलेबल इन अवर मार्केट, विच इज यूज फॉर क्विकर ग्रोथ अँड हायर यील्ड्स. कमी ह्याच्यामध्ये जास्त ग्रोथ होणार आणि आपल्याला जास्त त्याच्यापासून फायदा होणार, त्यासाठी आपण काय यूज करतो? केमिकल फर्टिलायझर्स. हावेवर द हार्मफुल, बट दिस फर्टिलायझर्स आर ऑल्सो व्हेरी हार्मफुल. जर आपण त्याचं योग्य यूज केलं नाही तर ते आपल्या पिकांसाठी, क्रॉपसाठी हार्मफुल पण ठरतात. नाऊ वी आर लुकिंग अबाउट द हार्मफुल इफेक्ट ऑफ द फर्टिलायझर्स. या फर्टिलायझर्सचा कसा हार्मफुल इफेक्ट होतो तो बघूया. However, the harmful effect of the use of these fertilizers soon became clear. The overuse of chemical fertilizers leads to accumulation of excessive chemicals in the soil, and this lowers the fertility of the soil and reduces its productivity. काय सांगितलंय? The overuse of chemical fertilizers. जर आपण शेतामध्ये जर खूप खत यूज केलं किंवा खूप खत चा वापर केला जर आपल्या शेतामध्ये केमिकल फर्टिलायझर्सचा, तर काय होऊ शकतं? त्या जमिनीमध्ये खूप सारे केमिकल स्टोअर होणार. अॅक्युम्युलेशन ऑफ एक्सेसिव्ह केमिकल्स इन द सॉइल. जेवढ्या न्यूट्रिएंटची किंवा जेवढ्या केमिकलची त्या प्लांटला किंवा क्रॉपला गरज आहे
तेवढे प्लांट यूज करणार आणि जे काय खूप सारं यूज केल्यामुळे काय होणार, जे राहिलेलं शिल्लक असणार ते कशामध्ये स्टोअर होणार, सॉइलमध्ये. आणि हे स्टोअर झालेले केमिकल्स आहेत ते काय करतात, ते लोअर्स द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. जमिनीची जी सुपीकता आहे किंवा जमिनीचे जे कस आहे तो काय करतात, कमी करतात. अँड रिड्युसेस इट्स प्रोडक्ट. त्यामुळे काय होतं, आपलं जे प्रोडक्शनवरती त्याचा परिणाम होतो. सो in this is the harmful effect of the use of the fertilizers. That overuse of the chemical fertilizers lowers the fertility of the soil. जर आपण ओव्हर यूज केला केमिकल फर्टिलायझर्सचा काय होतं, त्यामुळे लोअर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल अँड रिड्युसेस इट्स प्रोडक्टिव्हिटी. नाउ वी आर लुकिंग अबाउट नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज हाऊ अ क्रॉप ग्रोथ और क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी अजून कोणत्या पद्धतीने रिड्यूस होऊ शकते, दॅट वे टू लर्न. ओव्हर वॉटरिंग मेक्स द लँड सलाइन अँड फॅलो. जर आपण जमिनीला खूप सारं पाणी देत राहिलो तर काय होणार, ते जमीन काय होते, सलाइन अँड फॅलो. सलाइन अँड फॅलो म्हणजे काय, एकदम त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण, क्षारयुक्त प्रमाण, मिनरल जास्त होतात. आणि फॅलो म्हणजेच काय, सलाइन म्हणजे क्षार म्हणजे खारटपणा जमिनीमध्ये तयार होतो. अँड फॅलो म्हणजेच पडीक, म्हणजे ती जमीन, त्या जमिनीमध्ये जर आपण एका जमिनीला खूप सारं वॉटर देत राहिलो तर जमिनीमध्ये वॉटर स्टोअर होत जाऊन ते जमिनीमध्ये क्षार म्हणजे मिठाचं प्रमाण ते वाढतं आणि पडीक होते ती जमीन. दिस इज सीन इस्पेशली इन द पार्ट्स वेअर वॉटर इज अवेलेबल इन प्लेंटी, ॲज फॉर एक्झाम्पल नियर द डॅम्स और नियर द रिव्हर बँक्स. आणि हे जास्त पाणी केव्हा कुठे पॉसिबल आहे, जिथे किंवा अशी कंडिशन कुठे होते जिथे पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच नियर डॅम्स, धरणांच्या जवळ, नदीच्या जवळ, अशा जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळेच पिकांचा लॉसही होऊ शकतो. इफ लँड बिकम्स सलाइन अँड फॅलो इट हॅज टू बी टेस्टेड टू फाइंड आउट विच सबस्टन्सेस इट लॅक्स. आणि अशा ठिकाणी जिथे जमीन पडीक आणि पाण्याचा वापर जास्त झालाय अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ती सॉइल वी हॅव टू टेस्ट इट फर्स्ट. कारण त्या पाण्यामुळे काय होणार, जमिनीमधले जे पोषक घटक आहेत ते कमी कमी होत गेलेले असणार, वाहून गेले असणार. मग कोणते घटक कमी झालेत ते आपल्याला टेस्ट करावे लागणार. आणि जे घटक कमी झालेत ते ग्रो करण्यासाठी आपण काय यूज करणार, द फर्टिलिटी कॅन बी रिस्टोर्ड बाय ऍडिंग दीज सबस्टन्सेस. आणि मग आपण फर्टिलायझर यूज करून ते जे घटक कमी झालेत किंवा जे गोष्टी लॉस झाल्यात जमिनीमधून, पाण्यामधून वाहून गेल्या, ते आपण वाढवू शकतो. इट इज कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. त्यामुळे ही सर्व टेस्ट करणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फर्टिलायझर ऍड करणे, ह्या सर्व गोष्टीला खूप टाइम लागतो. अलॉंग विथ इट इज कॉस्टली, पैसेही खर्च होणार. त्यामुळे आपण पहिलीच प्रिकॉशन काय घ्यायची, अवॉइड द एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड वॉटर. त्यामुळे आपण शेतामध्ये जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी आणि फर्टिलायझर यूज करायचं आहे. वी हॅव टू अवॉइड एक्सेसिव्ह यूज. आम्ही जो जास्त प्रमाणात फर्टिलायझर अँड वॉटरचा यूज करतोय तो काय करायचा आहे, टाळायचा आहे. सो इन दिस वे these fertilizers plays a most important role in our agriculture. It is also useful for our agriculture which provide a quicker growth and higher yields. ह्या फर्टिलायझरचा गुड यूज काय आहे, जे आपण केमिकल फर्टिलायझर यूज करतो त्याचा गुड यूज काय, ज्यांच्यामुळे आपल्या पिकाची ग्रोथ लवकर होते कमी वेळामध्ये आणि जास्त फायदा मिळतो आपल्याला. बट देर इज ऑल्सो हार्मफुल इफेक्ट. काय करतात, जर आपण त्याचा यूज किंवा जास्त वापर केला तर फर्टिलिटी लो होऊ शकते. देन ऑल्सो रिड्युसेस द प्रोडक्टिव्हिटी. किंवा आपण जर वॉटरचा यूज जास्त केला तर काय होऊ शकतो, ते इट बिकम सलाइन अँड फॅलो, म्हणजे जमीन काय पीक घेण्यासाठी तयार नसणार किंवा खराब होणार. सो इन दिस वे दिस फर्टिलायझर्स आर व्हेरी युजफुल थिंग इन अवर ऍग्रिकल्चर. थँक्यू.